यांची म्हणजे चिवकावची गोष्ट चालली होती. चिवताय चिवताय दार उघड मी न उघडत जा. मला वाटतं आपण आलो नसतो ना तर हिनं दारच उघडलं नसतं त्याला. पण असंच पाहिजे ह्याला. हिला घाबरवतो म्हणजे काय उगीच आपलं. संजीवनी काय मेघनाची बाजू घेतेस आता? मला ना अजिबात बोलायचं नाहीये यांच्याशी. अगो बाई काय झालंय काय? मला ना तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. अहो राणे काकू आता येतील मला शोधत. तुम्ही ना सांगू नका मी तुमच्या घरात लपले येते. पण काय झालंय काय एकदम? अहो आता निघून कशाक जायला पाहिजे एकदम? भजी कर म्हटलं तर इतकं डोकं सटकायला पाहिजे का? हैसरच इली ना. राणानू तुम्ही काय बोलता मला काय कळला नाही. कोणाचा डोकं सटकला? आणखी कोणाचा? आमच्या हिचा. आज आमच्या हिने श्रीखंडपुरीचा बेत केला. अरे वा. तर म्हटलं तोंडी लावायला चुरचुरीत भजी व्हाय की नको? पाहिजे 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 पाहिजे. भजी कर म्हटलं तर हिच्या डोक्यात सटकला. म्हटलं सटकला तर सटकू दे. आता नेहमी भांडतात तसं भांडायचं ना तर नाही. तोंडात काहीतरी पुटपुटत घरातून निघूनच गेली. आता घरातून निघून गेली म्हणजे माईंकडेच येतील ना. नाही सर दिसत नाही ती. हा योगिनीकडे गेली असात. करेक्ट. माझी तक्रार करू नानू. गेले सांगा मला भेटलं की गेले गेले. बघितलं स्वतःच्या सोयीचं तेवढं बोललेत पण स्वतः मला काय बोलले ना ते नाही सांगितलं. काय म्हणाले? माझ्यासाठी आयुष्यात काय केलंयस म्हणे. आता तुम्हीच सांगा माई. सकाळपासून खपतीये. श्रीखंड पुरी मसाले भात वरण भात चटणी कोशिंबीर सगळं केलं आणि वरतून ऑर्डर काय देतात तर म्हणे भजी हवी आहेत मला भजी. म्हटलं अहो स्वयंपाकघर स्वच्छ करून आताच बसलीये मी. मला कंटाळा आलाय. पण मला म्हणतात तुला नेहमीच कंटाळा आलेला असतो. काय करतेस काय माझ्यासाठी आयुष्यात? आता मला सांगा हे एवढं सगळं ह्यांचे काही नातेवाईक आले होते स्वर्गातून करायला? मी एकटीच करते ना माई सगळं. आता असं बोलायचं को माई? तुम्ही आधी शांत व्हा बघू. शांत व्हा. या बसा इथे.